आपण पाहत आहात MMP न्यूज 24। आपला परिसर आपली बातमी। नमस्कार, मी समाधान माणिक राऊत, पदवीधर प्राथमिक पदवीधर शिक्षण सेवक, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळशी येथे कार्यरत आहे। आज दिनांक 21 जून 2026। 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। याची सुरुवात ही 2015 पासून सुरू झालेली आहे। योगासनांचं काय महत्त्व आहे हे आपले भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सर्व जगाला ज्ञात करून देण्यासाठीच हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघापुढे 2014 साली मांडलेला होता आणि योगासनांचं महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा अधिकृतरित्या आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा यास 2015 सालापासून परवानगी दिलेली आहे आणि तेव्हापासून आपण हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असतो। खरं सांगायचं झालं तर योगांचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। योगासनांमुळे आपल्या शरीराला लवचिकता मिळते, सुदृढता मिळते, त्याचबरोबर मन प्रसन्न राहतं, चित्त एकाग्र करता येतं, एकाग्रता वाढते, तर्क क्षमता वाढते, असे बरेच फायदे आहेत। आणि त्यामुळं ही योगासनं फक्त योग दिनापुरतीच करणं महत्त्वाचं नसून ही योगासनं आपण दररोजच केली पाहिजेत, जेणेकरून की या क्षमतांचा विकास होईल। आणि म्हणूनच शालेय स्तरावर हा योग दिवस सर्वांनी आवर्जून साजरा केला पाहिजे। म्हणूनच आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पळशी येथे दरवर्षी हा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहामध्ये साजरा करत असतो। आणि यावर्षीसुद्धा आम्ही आमच्या चिमुकल्यांना पालकांना सोबत घेऊन हा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केलेला आहे। त्यांना योगासनांचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे। दररोज योगासनं करा असा संदेशसुद्धा आम्ही सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व सर्वांनाच देत आहोत की सर्वांनीच ही योगासनं केली पाहिजे आणि दररोज नियमितपणे ही योगासनं केली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या सर्वांना होईल। सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।